हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व। आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणारा नवीन महिना नोव्हेंबर जो आहे त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये हेल्थ वाईज, करिअर वाईज तसेच तुमच्या फॅमिली रिलेटेड लव्ह लाईफ मध्ये काय नवीन चेंजेस येणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यासाठी मी 2 पाईल केलेले आहेत, त्यापैकी एक पाईल तुम्हाला निवडायचा आहे। त्यामध्ये तुमचे जन्माचे महिने लिहिलेले आहेत, मंथ्स लिहिलेले आहेत। त्यापैकी तुमचा जन्म ज्या महिन्यात झाला असेल तो तुम्हाला पाईल सिलेक्ट करायचा आहे। सो आपण रीडिंग स्टार्ट करूया। फर्स्ट पाईल आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून। यामधील जे तुमचे जन्म महिने आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून। तसेच सेकंड पाईल आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर। यामधील महिने ज्यांचे असतील त्यांनी तो पाईल चूज करायचा आहे। सो पहिल्यांदा आपण पाहणार आहोत पाईल नंबर 1। पाईल नंबर 1 मध्ये आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून हे महिने। तर ह्या महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना काय बदल घेऊन येत आहे त्यांच्या जीवनामध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पाईल नंबर 1 ज्यांनी सिलेक्ट केलेला आहे त्यांच्यासाठी कार्ड आलेले आहेत क्लिन्झिंग टू द पास्ट, चेंज, मॅच्युरिटी, ट्रस्ट, ऑर्डरीनेस, गोइंग विथ द फ्लो, क्रिएटिव्हिटी, द मास्टर, द बर्डन, कंप्लीशन, न्यू विजन अँड प्लेफुलनेस। तर तुमची एनर्जी नोव्हेंबर महिन्यात कशी असणार आहे मी ती तुम्हाला आता इथे प्रेडिक्ट करत आहे। तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याला तुम्ही बऱ्यापैकी क्लीन्स करणार आहात। म्हणजे मागच्या काही काळामध्ये अशा काही घटना घडून गेल्या ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला किंवा त्या गोष्टी तुमच्यासाठी दुःखदायक होत्या, त्या तुम्ही आता येथे नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यामधून बाहेर पडताना दिसत आहे। कारण की मागचे काही वुंड्स असतात ते आपण कॅरी करून 2025 मध्ये जाणार नाही आहोत, कारण की 2025 आपल्यासाठी खूप काही नवीन ब्लेसिंग्स घेऊन येणार आहे। सो आपण त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत। बट आता जे इथून मागचं जे झालं, आता हा महिना नोव्हेंबर आला की डिसेंबर म्हणजे हे वर्ष संपूर्ण जाईल। म्हणजे जे काही 2024 मध्ये गोष्टी घडल्या त्यामधील काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक झाल्या असतील किंवा काही वाईट घटना घडल्या असतील तर त्या तुम्ही पास्ट मधील येथे क्लीन्स करताना दिसत आहे। सो पहिलेच कार्ड आलेले आहे 5 नंबरचं क्लिन्झिंग टू द पास्ट, म्हणजे तुम्ही भूतकाळाला येथे क्लीन्स करताना दिसत आहे। मे बी तुमची जन्मतारीख 5 असू शकते किंवा तुमचा जन्माचा महिना 5वा असू शकतो, म्हणजे मे महिना असू शकतो। त्यानंतर आपण इथं पाहिलं की चेंजचं पण कार्ड आलेलं आहे, म्हणजे बहुतेक तुमच्या जीवनामध्ये काही बदल येताना दिसत आहेत। सो ज्या गोष्टींचा तुम्ही वेटिंग करत होतात त्या गोष्टीसाठी तुम्हाला वाटत होतं ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये व्हाव्यात, तर त्या गोष्टींमध्ये नक्कीच येथे नोव्हेंबर महिन्यामध्ये चेंज येताना दिसून येत आहे, बदल होताना दिसून येत आहे। मे बी हे करिअर रिलेटेड असो, जॉब रिलेटेड असू शकतो, तुमचा जॉब चेंज होऊ शकतो किंवा तुम्ही राहताय ते ठिकाण चेंज होऊ शकतं किंवा तुमचं एखादं जे काही हे होतं तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवलेलं होतं ते एखादं तुमचं स्वप्न सुद्धा तुम्ही चेंज करू शकता, अशी सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे। सो करिअर वाईज तुम्ही जॉब सुद्धा चेंज करतानाच आपल्याला येथे व्हिजन तुमचं नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे। बहुतेक लोक जे आहेत ते आपला जो मार्ग होता तो कदाचित अध्यात्माकडे वळवण्यासाठी सुद्धा येथे आपल्याला एनर्जी दिसून येत आहे। सो तुमचं जे रुटीन आहे, डेली रुटीन, ते सुद्धा येथे चेंज होताना दिसत आहे। सो चेंज फक्त जॉब वाईज किंवा मटेरियलिस्टिक गोष्टींमध्येच नाही तर तुमच्या जे आध्यात्मिक दृष्टिकोन आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर चेंज होताना आपल्याला नोव्हेंबर महिन्यात दिसून येणार आहे। मे बी काहींच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सध्याचं जे डेली रुटीन आहे त्यामध्ये ते कशाची तरी ऍड करू शकतात। कोणी व्यायामाचं सुद्धा त्यांनी ठरवलेलं असेल, जिमला जायचं वगैरे,
किंवा एखादं गेम खेळायचा किंवा नवीन काहीतरी करायचं, त्यामध्ये सुद्धा येथे आपल्याला चेंजेस दिसून येत आहे. तर ठिकाणाच्या बाबतीत बदल, ऑफिसच्या बाबतीत बदल, किंवा मग त्यांच्या मनामधील काही त्यांनी थॉट ठरवले असतील तर त्यामध्ये सुद्धा बदल येताना दिसून येत आहे. काही जे खूप जास्त निगेटिव्ह विचार करत होते ते आता कुठेतरी पॉझिटिव्ह वेनी आपल्याला बदल झालेला नोव्हेंबर महिन्यात दिसून येणार आहे. सो चेंजचं कार्ड आपल्याला दाखवत आहे की येत्या काळामध्ये खूप सारे बदल आपण ऍक्सेप्ट करू शकतो. त्यानंतर मॅच्युरिटी. तर मॅच्युरिटी सुद्धा आपल्याला जे आपण सध्याचं जे लाईफ आपण जगतो ते कधी कधी आपल्याला काही गोष्टी व्यक्त नाही होता येत. आपण जिथं बोलायचं असतं तिथं बोलण्यासाठी कचरतो. आपल्याला वाटतं की आपण एक स्पिरिच्युअल व्यक्ती आहोत, आध्यात्मिक आहोत, मग कशाला कुणाला उत्तर द्यायचे. बट तसं नाहीये. जिथं आपल्याला म्हणजे गोष्टी बोलायच्या गरजेच्या असतात तिथं बोलणं सुद्धा गरजेचं असतं. त्यावेळेस आपल्याला आपली मॅच्युरिटी दाखवण्याची तेथे गरज असते. म्हणजे कुठं आपल्याला एक्सप्रेस व्हायचं हे सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्यामध्ये मॅच्युरिटी येताना दिसून येत आहे. सो हे मॅच्युरिटीचं कार्ड आपल्याला दर्शवतंय की खूप सारे बदल होणार आहेत तुमच्यामध्ये. मे बी काहींचं लग्नही ठरू शकतं किंवा काहींचं लग्न सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. सो मॅच्युरिटी त्यांच्या ह्या क्षेत्रात आहे. तसेच आणखीन त्यांचे ज्यांचे मुलं मोठे आहेत किंवा मुलांमध्ये सुद्धा काही मॅच्युरिटी आपल्याला दिसून येईल. काहींच्या मुलांमध्ये आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनात बदल दिसून येईल. तसेच काहींच्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा विचार प्रक्रियेमध्ये सुद्धा मॅच्युरिटी येताना आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर ट्रस्ट. तर ट्रस्ट कशावरती असणार आहे आपला, तर जे काही गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत, संकल्प केलेला आहे आपल्या मनामध्ये की एंडिंग ऑफ दिस 2024 आपण ह्या गोष्टी मिळवणार आहोत. तर त्या मिळवताना सध्या तुम्हाला जरी वाटत असेल की इतक्या दिवस झाले आता ह्या गोष्टी होतील का नाही, बट तुम्हाला कुठेतरी तुमच्या जे विचारशक्ती आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आपल्याला दिसून येते. आणि नक्कीच नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमचा जो विश्वास आहे परमात्म्याच्या प्रती, परमेश्वराच्या प्रती, डिव्हाइन एनर्जीच्या प्रती, युनिव्हर्सच्या एनर्जीच्या प्रती जो विश्वास आहे तो तुमचा वाढताना आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. एक स्पिरिच्युअल वेने सुद्धा तुम्ही पुढे जाणार आहात. तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणार आहे. तसेच एक आपण म्हणतो ना विश्वास बसतो आपल्या एखाद्या गोष्टीवर, असा कुठला तरी अनुभव तुमच्या जीवनामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये नक्की येणार आहे, ज्यावरून तुम्हाला अनुभव येईल की नक्कीच परमात्मा एक गोष्ट आहे की जी अस्तित्वात आहे आणि तीच आपलं सगळं कार्य करते. आपण काहीही करत नाही, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण फक्त परमेश्वराच्या हातातले म्हणतात ना कठपुतल्या जशा असतात त्याप्रमाणे आपण आहोत. सगळं करणारा, करता करविता परमेश्वर आहे. ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास दृढ होणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये असा कुठला तरी प्रसंग तुमच्या जीवनामध्ये नक्की घडेल की तुमचा सुद्धा ह्या गोष्टीवरती विश्वास बसेल. म्हणजे आपला तर विश्वास आहेच, बट काही लोक असे असतात की त्यांचा विश्वास नाही बसत ह्या गोष्टींवरती, की डिव्हाइन एनर्जीज असतात किंवा औरा असतो किंवा पॉझिटिव्ह वेव्स असतात किंवा मग स्पिरिच्युअलिटी असते, स्पिरिट वर्ल्ड असतं, असं काही असतं. असं याच्यावरती त्यांचा विश्वास बसत नाही. बट येत्या काळामध्ये त्यांचं सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण पाहू तर त्यांचा सुद्धा विश्वास येथे वाढताना दिसून येत आहे. तर तुम्हाला निसर्गामध्ये वेळ घालवला जाणार आहे तुमचा. आता येता जो नोव्हेंबर आहे तो तुमच्यासाठी खूप छान असणार आहे, एक आल्हाददायक असणार आहे. तुम्ही निसर्गात कुठेतरी ट्रॅव्हलिंग करायला जाऊ शकता, एक साधेपणाचं जीवन तुमच्या जीवनामध्ये जगू शकता. तुम्ही जे म्हणतात ना खूप असं साधं सात्विक आहार घेतात ते लोक, अशा प्रकारे तुमची हेल्थ सुद्धा, तुम्ही हेल्थ कॉन्शियस होणार आहात आणि एक निसर्गामध्ये वेळ घालवणार आहात आणि खूप छान तुमच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि तुम्ही ही मेडिटेशन, ध्यान या गोष्टीकडे लक्ष देणार आहात आणि नक्कीच तुमच्यामध्ये तुमचे जे कर्म आहेत त्यामध्ये सुद्धा एक चांगला सकारात्मक दृष्टिकोन
आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. सो तुम्हाला करायचं काय आहे, तर तुम्ही गोइंग विथ द फ्लो जाणार आहात. म्हणजे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यात तुम्ही चालले तसं तुम्ही जाणार आहात. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी विरोध करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असणार नाही आहे. बट मी जसं सांगितलं, जिथं आपल्याला बोलायला पाहिजे तिथं आपण काही गोष्टी व्यक्तही झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स साधताना आपल्याला ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. तर क्लिन्झिंग टू द पास्ट, त्यानंतर कशामध्ये तुम्ही क्लिन्झिंग करणार आहात, तर ज्या गोष्टी घडल्या नाही तुमच्याकडून त्या आता येत्या काही काळामध्ये घडताना दिसून येत आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये काही क्रिएटिव्ह साईड तुमची ओपन होणार आहे. जो काही तुमचा म्हणजे विचार चालला होता त्यामध्ये युट्यूबमध्ये असेल, सोशल मीडियावरती असेल, शेतीशी रिलेटेड असेल, व्यवसायाच्या संदर्भात असेल, पुन्हा अध्यात्माच्या क्षेत्रात असेल किंवा हेल्थ वाईज जे काही तुम्ही ठरवलेले असेल त्यामध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी तुमच्याकडून म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये इथे दिसून येत आहे. तर चेंज कशामध्ये होणार आहे, आपण पाहिले मागाशी मी सांगितलं चेंज भरपूर होणार आहे. ते चेंज होणार आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये. खूप जास्त तुम्ही त्यामध्ये पुढे जाणार आहात. नवीन नवीन आयाम तुम्हाला उघडताना दिसून येतील स्पिरिच्युअलिटीचे. खूप आपण म्हणतो की विज्ञानाने सगळ्या गोष्टी साध्य होतात, पण विज्ञानाचंही जेव्हा म्हणजे विज्ञानाचीही ताकद जेथे संपते तिथून पुढे अध्यात्म सुरू होत असतं. अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला नक्की नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. तर कुठल्या तरी गोष्टीचं बर्डन होतं काही काळामध्ये, तर ते बर्डन आता कमी होताना दिसून येत आहे. ऑफिसमध्ये कुणाचं बर्डन असेल किंवा राहत्या घराच्या शेजारी आसपास लोकांचं कुणाचं बर्डन असेल किंवा घरी फॅमिलीचं कुणाचं बर्डन असेल, हजबंड वाईफ मध्ये एकमेकांचं बर्डन असेल एकमेकांना, किंवा सोशल साईटमध्ये, किंवा आपण जसं सोशल प्राणी आहोत. एक आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला कधी कधी असं वाटतं की लोक आपल्याला समजून नाही घेत आणि आपण एकलकोंडे होतो. आपल्याला कुणाशी बोलायची सुद्धा जास्त म्हणजे हे वाटतं की बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे, लोक काय विचार करत असतील. अशा प्रकारचं एक बर्डनयुक्त वातावरण आपल्या ऑफिसमध्ये असू शकतं, आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये असू शकतं, आपल्या घरात असू शकतं, रिलेशनशिपमध्ये असू शकतं. तर ह्यामधले जे बर्डन होतं ते नोव्हेंबर महिन्यामध्ये कुठंतरी आपल्याला त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येताना दिसत आहे. हे बदल होताना आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहेत. सो तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे, कारण की तुम्ही जो काय संकल्प केलेला आहे 2024 मध्ये, प्रत्येक जण आपण नवीन वर्षी काहीतरी संकल्प करतो, काहीतरी ठरवतो की एंडिंगला आपल्याला हे कम्प्लीट झालं पाहिजे. तर त्या ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या होत्या ते कम्प्लिशन होताना दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये कम्प्लिशनची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. सो कम्प्लिशनची एनर्जी कशासाठी, ज्यांचं लव्ह लाईफमध्ये काही प्रॉब्लेम चालू असतील तर ते कुठेतरी सुटताना दिसून येत आहे. कुणाच्या घरामध्ये काही भावकीमध्ये किंवा भावंडांमध्ये किंवा आपल्या आई वडिलांशी किंवा कुठेही मित्रांशी कुठेही जर तुमचे काही म्हणजे हे चालू असतील, संघर्ष चालू असतील, तर ते संपताना दिसून येत आहे. जे काही तुम्ही ठरवलं होतं ते तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण करताना इथे दिसून येत आहे. सो कम्प्लिशनची सुद्धा एनर्जी आहे. सो न्यू विजन तुम्हाला मिळणार आहे. आता 2025 सुरू होतंय, तर ह्या काळामध्ये काय नवीन करायचं आहे, अजून आपल्याला मनीशी रिलेटेड पैसा आपल्याला कशा प्रकारे मिळवता येईल ह्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करणार आहात. तसेच नात्यामध्ये पुढं कसं जायचं, प्रत्येक गोष्टीसाठी एक प्लॅनिंग कसं करायचं ह्याचा एक नवीन दृष्टिकोन तुमच्या समोर उभा राहणार आहे, जो नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला त्याची हळूहळू प्रचिती येणार आहे. असा कुठला तरी प्रसंग नक्की तुमच्या जीवनामध्ये घडेल की तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होणार आहे. त्यानंतर गोइंग विथ द फ्लो म्हणजे आपण पाहिलं, आपण आता फ्लोनुसार चालणार आहोत. फ्लोनुसार चालायचं म्हणजे निगेटिव्ह जरी काही झालं असेल, दुःखमय जरी काही आपल्या जीवनामध्ये झाले असेल, तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी आनंद शोधायचा आहे. सतत निगेटिव्हिटीमध्ये जाऊन आपल्या स्वतःच्याच मनाला खात बसायचं नाहीये, खूप जास्त विचार करायचा नाही, विचार चक्रांमध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. तर आपण स्वतःच निगेटिव्ह विचार करत राहिलो तर तेच निगेटिव्ह विचार आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट होत जातात आणि हे सत्य आहे. पण आपल्याला स्वतःहूनच आनंदी राहायचं आहे. जरी निगेटिव्ह विचार आले तरी स्वतःहून आपल्याला आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्लेफुलनेस, बाहेर जायचं आहे, कुठेतरी एका जागेवर थांबायचं नाही, ट्रॅव्हलिंग करायची आहे. आपण जर एका जागेवर सारखं थांबलो तर काय होतं,
जसं पाणी एका जागेवर थांबून थांबून खराब होऊन जातं, तसं त्या प्रकारे आपल्या मनातले विचारही थांबून थांबून असे त्यांना कुठेतरी वाट पाहिजे मोकळं होण्यासाठी. तर त्यासाठी आपण कुठेतरी गेलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. एक आपलं गाव चेंज करा किंवा आपण राहतो ते ठिकाण थोडं चेंज करा. 2-3 दिवस का होईना, कुठेतरी का होईना, पण एखाद्या ठिकाणी तुम्ही जाऊन यायला पाहिजे. ट्रॅव्हलिंगची एनर्जी येथे दिसून येत आहे. सो नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी छोटे मोठे ट्रॅव्हलिंग सुद्धा घेऊन येत आहे. आनंदी आनंद सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन येताना नोव्हेंबर मंथ आपल्याला दिसून येत आहे. सो तुम्हाला बॉटम ऑफ द डेक मध्ये आलंय गायडन्स. सो कुणाचं तरी गायडन्स नक्की मिळणार आहे. एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीचं किंवा तुमचे माता पिता जे आहेत त्यांचं तुम्हाला गायडन्स मिळू शकतं, किंवा तुमचे जे एखादे मोठे कुणी सहकारी असतील, मित्र जे वयाने मोठे असतील त्यांचं तुम्हाला गायडन्स मिळू शकतं, किंवा कोणी छोटे जरी असतील परंतु ते जर हुशार असतील किंवा त्यांच्याकडे तेवढं ज्ञान असेल तर ते सुद्धा तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये काही गोष्टी गाईड करतील. त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, त्याकडे तुम्हाला विचारपूर्वक पाहायचं आहे. सो ज्यांनी पाईल नंबर 1 चूज केला होता त्यांच्यासाठी हे प्रेडिक्शन येथे दिसून येत आहे. हेल्थ वाईज तुमच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला येथे दिसून येत आहे. सो ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत ऑफिसच्या संदर्भात, काही वर्क मध्ये रिलीफ सुद्धा मिळणार आहे. काहींना नवीन नवीन तुम्ही माहिती सुद्धा तुम्ही एकत्र करणार आहात. ज्या प्रकारे मी सांगितलं, जिथं रिलेशनशिप मध्ये मिसकम्युनिकेशन होतं, डिसिजन घेण्यामध्ये थोडंफार तुमच्याकडून झालं नाही, ते नोव्हेंबर महिन्यामध्ये होताना दिसून येत आहे. सो नवीन नवीन रस्ते तुमच्यासाठी उघडणार आहेत. नवीन लोकांच्या तुमच्या जीवनामध्ये एंटर होणार आहेत, नवीन लोक येणार आहेत. तसेच मॅरेज प्रपोजल कुणाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे. सो चॅरिटी सुद्धा तुम्ही करू शकता. बट इथं काय तुम्हाला गायडन्स काय आहे तुमच्यासाठी, तर तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे, धैर्य ठेवायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे त्या वेळेला नाही होत, एका डिव्हाइन टायमिंगलाच ती गोष्ट होत असते. याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. नवीन काहीतरी तुम्ही शिकू शकता. प्लेफुलनेसची एनर्जी आहे, म्हणजे नवीन काहीतरी तुम्ही शिकू शकता. कुणी डान्सिंग, सिंगिंग काही तुम्हाला आवडत असेल, रांगोळी शिका किंवा मेहंदी काढा, पाककला किंवा एखादं शिवणकाम, काही तुम्हाला नवीन युट्यूब्स वगैरे काही तुम्हाला शिकायचं असेल तर ते तुम्ही शिकू शकता. ह्यामध्ये तुम्हाला गायडन्स मिळत आहे. तसेच काही ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला नवीन नवीन तुमच्यातलंच रिअलायझेशन होणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मास्टरचं कार्ड आपल्याला आलं होतं, तर रिअलायझेशन कशाचं होणार आहे, तुमच्यामध्ये काय कमी आहे, तुमच्यामध्ये काय चांगलं आहे, किंवा तुमच्यामध्ये काही दोष आहेत का तुमच्यामध्ये काही गुण आहेत, ह्याचं सुद्धा तुम्हाला रिअलायझेशन ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होताना दिसून येत आहे. मी सांगितलं तुम्हाला काहीतरी चेंज होणार आहे. सो तुम्ही काहीतरी व्यायामशाळा, जिम जॉईन करणार आहे, म्हणजे सेल्फ लव्ह मध्ये तुम्ही येणार आहात. म्हणजे स्वतःवरती प्रेम करायला तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये शिकणार आहात. सो तुमचा हार्ट चक्रा जो आहे, जो कुठेतरी तुम्हाला कोणीतरी दुखवलं होतं, ते सगळ्या एनर्जीज आता कुठेतरी बॅकफायर होणार आहेत आणि एक नवीन प्लेफुलनेसची एनर्जी, आनंदाची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. सो नवीन कुणी तुमच्या जीवनामध्ये एंटर होत असेल तर त्यांना नक्की चान्स द्या. सो हे तुम्हाला गायडन्स येथे मिळत आहे. पण काही काहींचे मॅनिफेस्टेशन जर कम्प्लीटच नसेल होत तर त्यांच्यासाठी एक सांगते मी तुम्हाला, झोपताना तुम्हाला काही गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला जसं वाटतं ज्या प्रमाणात ह्या गोष्टी घडाव्यात तसं तुम्हाला एक चित्र माइंडमध्ये तयार करायचं आहे आणि झोपताना ते चित्र तुम्हाला पाहायचं आहे आणि त्याच्यानुसार पुढं जायचं आहे. सो ही होती पाईल नंबर 1 ची एनर्जी, जी डिसेंबर महिन्यामध्ये असणार आहे. सो हे होतं पाईल नंबर 1 साठीचं प्रिडिक्शन. तुम्हाला आवडलं असेल, व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा माझ्या चॅनलला, कमेंट करा. सर्वांची कमेंट मी वाचते. सो थँक्यू. तर हॅलो पाईल नंबर 2. तर ज्यांचा जन्म कोणत्याही वर्षातील जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये झाला असेल, त्यांनी पाईल नंबर 2 चूज केला असेल तर त्यांच्यासाठीच आपण आता रीडिंग पाहत आहोत. जर कुणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. पाईल नंबर 2 साठी कार्ड आलेले आहे. पहिलेच कार्ड आले करेज. तर येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे की तुमच्यामध्ये काही
गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लेट गो केलेल्या आहेत. तुम्ही एक चांगल्या प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आहात असं नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात, खूप जास्त तुम्ही तुमच्या कामावरती फोकस आहात, मागच्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. एक पॉझिटिव्ह कार्य तुम्ही करत आहात. ध्यान, धारणा, व्यायाम, जिम वगैरेच्या सुद्धा गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालेले आहात अशी एनर्जी आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. तर तुमच्यामध्ये करेज येणार आहे. ज्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुमच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये तुम्हाला जॉब करताना जी इन्सिक्युरिटी वाटत होती किंवा तुम्ही जे व्यक्त होत नव्हतात कुणाशी बोलताना किंवा तुमच्या जीवनामधील जे काही प्रसंग यायचे त्यामध्ये तुम्हाला सामोरे जायला थोडं भीती वाटायची, फेस करायला तुम्हाला त्या गोष्टींना उत्तर देण्याची तुमच्यामध्ये तेवढे धैर्य नव्हतं. बट नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे की तुमच्यामध्ये एक प्रकारचं करेज निर्माण झालेलं दिसून येत आहे. तुम्ही त्या गोष्टींना उत्तर देऊ शकता. तुम्ही त्या गोष्टींशी आता 2 हात करू शकता. एवढी तुमच्यामध्ये एनर्जी आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. तर तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींबाबतीत अवेअर राहणार आहात. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला वाटत नव्हतं की आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची काही गरज आहे. बट आता तुम्ही नोव्हेंबर महिन्यापासून अशा एनर्जीमध्ये असणार आहात की तुम्हाला आजूबाजूच्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला स्वतःहूनच कळणार आहेत. म्हणजे त्याबद्दल तुम्हाला डिव्हाइन युनिव्हर्स तुम्हाला अवेअर केलं जाणार आहे. तुम्हाला ते आधीच सजग केलं जाईल की ह्या गोष्टी आता होणार आहेत. तुमच्या इंट्युशन्स पॉवर वाढणार आहेत. सो तुम्हाला आधीच कळेल की आता अशा प्रकारच्या एनर्जीज आपल्यापर्यंत येऊ शकतात. सो अशा प्रकारचे इंट्युटिव्ह पॉवर तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून तुमच्यातील जी इंट्युशन पॉवर आहे ती आपल्याला येथे वाढताना दिसून येत आहे. अवेअरनेसची एक जाणीव तुमच्यामध्ये होताना दिसून येत आहे. अवेअरनेस कशाच्या बाबतीत? तर जे काही तुम्ही जॉब करताय त्यामध्ये काही गोष्टी आपण म्हणतो जाऊ दे, आपल्याला माहिती करून काय करायचं, बट नाही, आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी घडतात त्यांचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो. त्यामुळे आता ह्या गोष्टींच्या संदर्भात तुम्ही अवेअरनेसमध्ये येणार आहात. सो हेल्थच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जर असं कधी अनहेल्दी फूड खात होता की तुम्हाला लक्षात नव्हतं येत की आपण अनहेल्दी किती ईट करतोय, कधी मोबाईल बघताना आपण किती जेवतोय किंवा बाहेर कुठं गेले की लगेच बाहेरचं खाण्यासाठी आपलं मन धावायचं. बट आता तुम्ही हेल्थच्या बाबतीत सुद्धा येथे नोव्हेंबर महिन्यामध्ये अवेअरनेसच्या एनर्जीमध्ये दिसत आहात. सो तुम्हाला समजेल की आता ह्या प्रकारचं पदार्थ आपण खाल्ले तर आपल्या हेल्थवरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टींकडे आता डिव्हाइन थोडंसं लक्ष देण्यासाठी तुमच्यामध्ये अवेअरनेस नोव्हेंबर महिन्यामध्ये निर्माण करताना येथे दिसून येत आहे. सो काही लोकांच्या जीवनामध्ये जे काही नाते होते, रिश्ते होते, काही असे फसवे सुद्धा रिश्ते होते की ज्यांचं चेहरा वेगळा होता परंतु त्याच्या पाठीमागचा जो चेहरा होता तो काहीतरी वेगळाच होता. तुम्हाला वाटत होतं की नाही, हा व्यक्ती माझा हितचिंतक आहे, हा माझ्यासाठी चांगला विचार करतोय. बट आफ्टर सम टाइम तुम्हाला ते रिअलाइज व्हायचं की नाही, की हा व्यक्ती माझ्यासाठी चांगला नाहीये. हे तुम्हाला रिअलायझेशन आता नोव्हेंबर महिन्यामध्ये होताना दिसून येत आहे. लोकांचे खरे चेहरे जे आहेत ते तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येतील. आपण म्हणतो ना की आस्तीन का साप होते हे कुछ लोक. आपल्याला तोंडावरती एक बोलतात आणि आपल्या माघारी आपलीच ते बदनामी करत असतात. परंतु आपल्याशी बोलताना ते अतिशय मित्रत्वाच्या भावनेने बोलतात, कारण की त्यांचा काहीतरी आपल्याकडून हेतू साध्य करून घ्यायचा असतो, काहीतरी फायदा असतो. त्यामुळे ते आपल्याशी बोलताना चांगले बोलतात. बट आपली जेव्हा पाठ वळते त्यानंतर आपल्यासोबत ते काहीतरी माइंड गेम खेळतात किंवा काहीतरी असं आपल्याविषयी रुमर्स पसरवतात की त्यामुळे आपण आपल्याला नसतं माहिती की ह्यांनीच हे पसरवले, बट ते त्यांनीच पसरवलेलं असतं. अशा काही लोकांचे चेहरे, त्यांच्या चेहऱ्यामागचे चेहरे सुद्धा आता आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये उघड होताना दिसून येत आहे. सो जे काही तुम्हाला वाटत होतं की हे आपले आहेत परंतु त्यांचे खरे चेहरे त्यांचा मास्क उतरणार आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आणि अशी लोक आपल्याला ओळखता येणार आहेत. इतकं इंट्युटिव्ह पॉवर आपल्याला डिव्हाइन देणार आहे, गायडन्स करणार आहे. तर हे गायडन्स का करणार आहे? कारण की आपण इतक्या दिवस जे आपण स्पिरिच्युअल राहिलो, आपण कधी कुणाचं वाईट नाही चिंतलं, कधी कुणाला
मनाने दुखवलंही नाही, कधी कुणाला त्रासही दिला नाही, त्या कर्माचे आपले फळ हे आता नोव्हेंबर महिन्यात आपल्याला मिळताना दिसून येत आहे. कारण की परमेश्वर सुद्धा पाहत असतो की कोण कसं वागतंय, कोण कसं नाही. परंतु काही लोकांना त्यांच्या कर्माची भीती नसते. बट मी तुम्हाला पहिलंही सांगितलं की 2024 हे कर्माचं वर्ष आहे. सो प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागणार आहे. सो ज्या ज्या लोकांनी तुमच्या माघारी काही गोष्टी रचल्या आणि त्या इतरांना सांगितल्या, म्हणजे आपण म्हणतो ना निंदा करणे, तशा प्रकारच्या लोकांचा खरा चेहरा तुमच्या समोर आता नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आहे. आणि त्याद्वारे तुमचे जे तुम्हाला जो त्रास झाला त्याच्यातून, तर त्याच्यातून सुद्धा हिलिंग सुद्धा तुम्हाला आपले डिवाइन, आपले स्पिरिट गाईड्स, एंजल्स आणि आर्कएंजल्स आणि हिलर्स जे आहेत ते तुम्हाला हिलिंग प्रोव्हाइड करणार आहेत. सो जे झालं त्याच्यातून तुम्हाला जो त्रास झाला त्या बाबतीत सुद्धा हिलिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. म्हणजे एक प्रकारचं तुमच्या वरती तुमच्याशी त्यांनी ज्या प्रकारे वागलं त्या प्रकारे त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा दंड येथे परमेश्वर देणार आहे. सो आपण पाहिलं प्रोजेक्शन मध्ये की तुम्हाला त्यांचे खरे चेहरे समोर येणार आहे. तो न्यू विजन मिळणार आहे. कसलं न्यू विजन मिळणार आहे? तर असू शकतं तुमच्या जीवनामध्ये काही टॉक्सिक रिलेशनशिप होते, काही असे लोक होते ज्यांना तुम्ही खूप काही म्हणजे लव करत होतात, प्रेम करत होतात. असे काही लोक, पण ते काहीच तुम्हाला रिस्पॉन्स करत नव्हते, तुम्हाला कमिटमेंट देत नव्हते, तुम्हाला टाळत होते, मे बी ते इग्नोर करत होते, तुमच्याशी संवाद साधत नव्हते, कम्युनिकेशन होत नव्हतं. तर असे लोक कदाचित तुमच्या जीवनातून जाऊ शकतात आणि नवीन काहीतरी रिलेशन, न्यू लव किंवा नवीन काही नाते तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट होऊ शकतात. म्हणजे आपल्याला दिसून येतंय की नवीन नाते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये एंटर करू शकतात. मे बी काहींची एंगेजमेंट आपल्याला इथे दिसत आहे, मे बी काहींचं लग्न सुद्धा जमताना दिसत आहे. तसेच काहींच्या जीवनामध्ये ऑफिसमध्ये सुद्धा काही नवीन पर्सन्स किंवा काही नवीन व्यक्तींची एंट्री होऊ शकते. तर न्यू विजन तुम्हाला तुमच्या जे ऑफिसच्या रिलेटेड जे वर्क तुम्ही करता त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी नवीन तुम्हाला दिसून येणार आहे, काहीतरी नवीन माहिती तुमच्या समोर येणार आहे. त्यातून तुम्हाला एक असा दृष्टिकोन मिळणार आहे, अशी एक आपण म्हणतो ना एक युक्ती मिळणे, अशी काहीतरी युक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्याच्यातूनच तुम्हाला पुढचं जे कार्य काय आहे ते करता येणार आहे. सो तुमची अंडरस्टँडिंग सुद्धा पॉवर वाढणार आहे. काही गोष्टींसंदर्भात जर काही तुम्हाला समजत नव्हतं की कशा प्रकारे आता याला डील करायचं, तर ह्या बाबतीत सुद्धा समजूतदारपणा तुमच्यामध्ये येताना दिसून येत आहे. नवीन नवीन आयाम उघडणार आहेत, त्यातून तुम्हाला काही ज्ञान मिळू शकतं. तुम्ही पुस्तकं वाचू शकता वेगवेगळी, तुमच्या जीवनामध्ये नवीन गुरु येऊ शकतात, काहींच्या जीवनामध्ये काही असे आध्यात्मिक व्हिडिओ किंवा नवीन एंट्री होऊ शकते लाईफमध्ये अशा लोकांची की ज्यातून तुमची जी अंडरस्टँडिंग पॉवर आहे, जे तुमची ज्ञानाची जी ग्रोथ आहे ती खूप जास्त प्रमाणात होताना दिसून येत आहे. तसेच इतरांचंही सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जे टॉक्सिक पीपल होते, ज्यांनी तुमची निंदा केली, ज्यांनी तुम्हाला सतत तुमच्या माघारी तुम्हाला नावं ठेवली, अशी लोक जाऊन एका पिंजऱ्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. जो पिंजरा तुमच्याच मनाने घालून ठेवलेला होता, तुम्हाला ते जातानाची एक वाट होती बघा, बट ती तुम्हाला दिसत नव्हती, तुम्ही उडू शकत नव्हते तिथून. तुम्हाला माहित होतं इथून जाण्याचा, बाहेर राहण्याचा रस्ता आहे, बट तुम्ही ते जात नव्हते. परंतु आता काही तुमचे असे हितचिंतक आहेत, काही चांगले लोक आहेत जे येऊन तुमची मदत करणार आहेत. ते तुमच्या समाजात आजूबाजूला असतील, तुमच्या ऑफिसमध्ये असतील, घरामध्ये असतील, अशी लोक तुम्हाला येऊन तुमच्या ह्या पिंजऱ्यातून बाहेर काढणार आहेत. त्यांची तुम्हाला हेल्प होणार आहे. सो मदत मिळणार आहे, बाहेरच्यांची, घरातल्यांची सपोर्ट मिळणार आहे. तुमच्या कार्यामध्ये तुम्ही जे काय करतात, लव मध्ये सुद्धा काहींना सपोर्ट येथे मिळताना दिसून येत आहे. काहींचे टॉक्सिक रिलेशनशिप दूर जाणार आहेत, तर काहींना
त्यांच्या लव्ह लाईफमध्ये मदत मिळताना इथे दिसून येत आहे. सो हेल्थ वाईज पण तुम्ही कॉन्शियस राहणार आहात, अवेअर राहणार आहात, बाहेरचं खाणं सोडून देणार आहात, थोडंसं फिट होण्यासाठी स्वतःला तुम्ही इथे प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर रिबर्थ होणार आहे. आपण पाहिलं, मी तुम्हाला सांगितलं जे काही आता हे 2024 तर संपणारच आहे, 2025 स्टार्ट होत आहे. सो जे काही गोष्टी झाल्या त्यांचा आता रिबर्थ होणार आहे. म्हणजे जे झालं ते सोडून द्या आता. म्हणजे नाही आपल्याला त्या गोष्टी मिळाल्या, परंतु त्यासाठी आता डिवाइन आपल्याला गाईड्स करत आहे की आपला एक नवीन जन्म यातून होणार आहे. त्या गोष्टी काही गोष्टी आपल्या जीवनात जरी आल्या तरी त्या सुद्धा आपल्याला काहीतरी शिकूनच जात असतात. असं काही नाहीये की एखादी घटना घडली आणि त्याच्यातून आपण काही शिकलो नाही. शिकतो आपण, प्रत्येक घटनेतून शिकतो, प्रत्येक नात्यातून शिकतो, माणसाच्या वागण्यातून सुद्धा शिकत असतो. सो ही आपल्या एका शिकण्यामध्ये एक भर पडलेली आपल्याला दिसून येते. त्यामधून आपण जे काही शिकलो त्यामधून आपला एक नवीन जन्म झालेला दिसून येथे येणार आहे. सो स्पिरिच्युअलिटी आणि मनी रिलेटेड सुद्धा अबंडन्स येताना दिसून येत आहे. 10ची एनर्जी आहे. मे बी काहींचा जन्म मंथ 10 असू शकतो किंवा काहींची जन्म तारीख 10 असू शकते. तर त्यांच्यासाठी स्पिरिच्युअलिटी आणि आध्यात्मिक आणि भौतिक जगातलं सुद्धा रिबर्थ येथे दिसून येत आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही खूप जास्त पुढे जाऊ शकता किंवा आतापर्यंत जे काही वर्क केले त्याचं तुम्हाला फळ आता ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळताना दिसून येत आहे. एक धैर्यवान व्यक्ती इथून यापूर्वी जर तुम्ही स्वतःला असे समजत असाल की मी काही गोष्टी बोलू शकत नाही, कन्फेस करू शकत नाही, तर इथे कन्फेशन सुद्धा दिसून येत आहे. काही लोकांचं त्यांच्यामध्ये तेवढं धैर्य आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्व एक होताना इथे दिसून येत आहे. तसंच जे लोक खूप काही विचार करत होते, त्यांच्याच विचारामध्ये इल्युजन मध्ये राहत होते, तर त्यामधून सुद्धा सुटका मिळताना इथे आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. काहींच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती असेल, ही गोष्ट होईल का नाही होईल, हे होईल का नाही होईल, अशा प्रकारे काही विचार करत असतील तर त्यांना आता एक मार्ग दिसताना मोकळा होताना दिसून येत आहे. लव्ह रिलेशनशिप मध्ये सुद्धा काहींचे पर्सन्स नो कॉन्टॅक्ट झोन मध्ये असतील किंवा बोलणं होत नसेल, त्यामुळे भावना काही व्यक्त करता येत नसतील, तर यामध्ये सुद्धा रिलीफ होताना दिसून येत आहे. काही मानसिक त्रास कुणाला असेल, काही मानसिक विचार खूप जास्त करत असणार आहात, ओव्हर थिंकिंग खूप करत असणार आहात, तर यामध्ये काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला रिलीफ मिळताना दिसून येत आहे. तर हा रिलीफ कसा मिळणार आहे, तर रिबर्थ होणार आहे. रिबर्थ कशामुळे होणार आहे, स्पिरिच्युअलिटी मध्ये गेल्यामध्ये होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्पिरिच्युअल होणार आहात, आध्यात्मिक होणार आहात, मेडिटेशन, ध्यान, जप, नाम जप करत असणार आहात, तर नक्कीच तुम्ही ह्या एनर्जीमधून नोव्हेंबर महिन्यामध्ये बाहेर पडताना दिसून येत आहे. आणि जर काही करत नसतील कोणी तर त्यांनी तो करायला सुरुवात ह्या नोव्हेंबर पासून करायला काहीही हरकत नाहीये. तर त्यानंतर गोइंग विथ द फ्लो, म्हणजे तुम्ही आता जे काही नोव्हेंबर महिन्यापासून जे काही इथून मागच्या गोष्टी घडल्या त्यामध्ये आपल्याला रिलीफ मिळताना दिसून येत आहे. आणि एक नो नथिंगनेस, म्हणजे कसल्याही गोष्टीचं बर्डन नाहीये, कसल्याही प्रकारचं चिंता नाहीये, अशा प्रकारची एक सोज्वळ सात्विक वृत्ती तुमच्यामध्ये विकसित होताना दिसून येत आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल करताना दिसून येत आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणतो ना आपण, जशा गोष्टी घडत आहेत त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाणार आहात. आणि कसल्याही प्रकारचं स्टकनेस, म्हणजे नातेसंबंधामध्ये, लव्ह लाईफमध्ये, फॅमिलीमध्ये, आईबाबांमध्ये किंवा इतर जे नातेसंबंध जिथे कुठं तुम्हाला वाटत असेल की काहीतरी कटुता निर्माण झाली आहे, तर ते नाते सुद्धा आता तुम्हाला ऍक्सेप्ट करून पुढे घेऊन जाताना नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. हेल्थमध्ये सुद्धा प्रोग्रेस होताना दिसून येत आहे. काहींच्या करिअरमध्ये जे काही अडचणी होत्या त्या दूर होताना दिसून येत आहे. काहींना नवीन जॉब सुद्धा होऊ शकतो सुरू त्यांचा. करिअरमध्ये सुद्धा आपल्याला एक पॉझिटिव्हिटी दिसून येत आहे. त्यानंतर ऍडव्हेंचर, तर नवीन ऍडव्हेंचर घेऊन येतो आहे नोव्हेंबर महिना, कारण की कार्ड आले आहे ट्रॅव्हलिंग. सो ऍडव्हेंचर कशामध्ये, ट्रॅव्हलिंग मध्ये. तुम्हाला ट्रॅव्हलिंग करण्याची गरज आहे. जी गरज आहे ती आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण होताना दिसून येत आहे. एका जागेवर राहून राहून माणसाला पण
कुठेतरी बाहेर पडण्याची सारखी इच्छा निर्माण होते आणि माणसाचं मन पण एका जागेवर राहून कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जीकडे अट्रॅक्ट होतो. त्यापेक्षा तुम्हाला येथे गायडन्स मिळत आहे डिव्हाइन कडून की तुम्हाला ट्रॅव्हलिंग करणं गरजेचं आहे. जर तुम्ही बाहेर गेलात, फिरलात समाजामध्ये किंवा चार आपले मित्र मैत्रिणी असतात त्यांच्यामध्ये गेलात तर एक मोकळेपणा जाणवतो आणि त्यातून एक आपल्याला पॉझिटिव्ह वृत्ती सुद्धा मिळते. काही नवीन नवीन कल्पना सुद्धा मिळतात जे की आपण आपल्या क्षेत्रामध्ये अवलंबू शकतो. आपले जे व्ह्यूज आहेत, आपले दृष्टिकोन आहे समाजाच्या प्रती किंवा आपल्या फॅमिलीच्या प्रती, त्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकते. सारखं सारखं कसं होतं, एका जागेवर राहिलं जसं पाणी एका जागेवर राहून थांबल्यावर खराब होऊन जातं, तसे सुद्धा मन सुद्धा एक वाहतच आहे पाण्यासारखं. सो ज्यांचे स्कॉर्पिओ, कॅन्सर हे जे आहेत म्हणजे वॉटर साईन आहेत ते जास्त करून भावनिक होतात, तर त्यांच्यासाठी त्यांनी बाहेर गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे, लोकांशी थोडं कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे काही आपल्याला इथे गोष्टी दिसून येत आहे. तर खूप छान गोष्टी पाइल 2 साठी नोव्हेंबर महिना घेऊन येत आहे. बट गायडन्स काय आहे तुम्हाला डिव्हाइन कडून, तर इनोसन्स मध्ये राहायचं आहे. इनोसंट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आपण ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्याविषयी ग्रॅटिट्यूड फील करायचा आहे परमेश्वराला. कुठल्याही प्रकारचा इगो आपल्यामध्ये येऊ द्यायचा नाही आहे. म्हणजे आपण नाही का छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण समजतो की आपणच करतोय सगळं किंवा अशा गोष्टी आपल्याकडून होतात. अहंकार निर्माण होतो काहींमध्ये, इगो निर्माण होतो, तर तो इगो आपल्यामध्ये येऊ द्यायचा नाही आहे. यासाठी आपल्याला डिव्हाइन गाईड करत आहे. त्यानंतर डाऊन टू अर्थ राहायचं आहे. आपल्याला काय गायडन्स मिळालंय डिव्हाइन कडून की डाऊन टू अर्थ राहायचं म्हणजे आपल्याला जमिनीशी जुडून राहायचं आहे. कुठल्याही गोष्टी जरी आपल्या जीवनामध्ये चांगल्या जरी झाल्या किंवा वाईट जरी झाल्या, काही जरी झाल्या, तरी सुद्धा आपल्याला आपल्या जे पाळमुळं आहेत आपले जमिनीशी जोडून ठेवायचे आहेत. आपले विचारचक्र जे आहे शांत ठेवायचे आहेत. स्वतःवरती सुद्धा नियंत्रण येथे ठेवण्यासाठी आपल्याला डिव्हाइन गाईड करत आहे. आणि जर कुणी कमिटमेंट नसल देत नात्यामध्ये किंवा कशामध्ये रिलेशनशिपमध्ये, तर तुम्हाला डिव्हाइन कडून गायडन्स आहे की तुम्ही पुढे जा, मूव्ह ऑन करा आणि नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नक्कीच अट्रॅक्ट होणार आहे. सो न्यू लव येत आहे काहींच्या जीवनामध्ये, काहींच्या जीवनामध्ये न्यू पर्सन्स येत आहे, काहींच्या जीवनामध्ये नो कॉन्टॅक्ट होता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होताना सुद्धा दिसून येत आहे. काहींच्या जीवनामध्ये खोट्या लोकांचे चेहरे समोर येणार आहेत. तसे ही जनरल रिडिंग आहे. सो काहींच्या जीवनामध्ये आपल्याला धैर्य निर्माण होताना दिसून येते. स्पिरिच्युअलिटीमध्ये सुद्धा तुम्ही केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच आखायला मिळणार आहेत, कारण की रिबर्थ होत आहे, तुमचा नवीन जन्म होत आहे. तुमची जी मटेरियलिस्टिक वृत्ती होती ती जाऊन एक आध्यात्मिक तुमच्यातील व्यक्ती समोर येत आहे. सो करेज निर्माण होणार आहे, धैर्य निर्माण होणार आहे तुमच्यामध्ये आणि कुठल्या तरी ठिकाणी जाण्यासाठी ऍडव्हेंचर सुद्धा तुम्ही करणार आहात. सो हा जो नोव्हेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी खूप छान छान गोष्टी घेऊन येत आहे. बस तुम्हाला तुमच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे. खूप बाहेरचं किंवा खूप जास्त ऑइली अशा प्रकारच्या गोष्टी खाणं टाळायचं आहे. विक्ट्री, सक्सेस, काहींचे एक्झाम क्लिअर होतानाची सुद्धा एनर्जी इथे आपल्याला मिळालेली आहे. सो हे होतं गायडन्स आपल्याला जे काही पाईल नंबर 2 मधले मंथ्स होते त्यांच्यासाठी. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा आणि कुणाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर त्यांनीही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करावा. मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओवरती कमेंट सुद्धा करा, मी सर्वांची कमेंट वाचते. सो थँक्यू. ही होती आपली नोव्हेंबर मंथची प्रिडिक्शन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.